नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि ऊर्जा आणि शौर्याच्या नात्यामध्ये अडथळा निर्माण करायचं काम विजया करतच असते. ऊर्जा आणि शौर्य दोघंही एकत्र आलेले असतात. शौर्य मात्र त्याच्या हनीमूनच्या रात्रीची वाट बघत असतो, कारण त्याने बाहेर रिसॉर्टवर गेल्यावर सुद्धा भरपूर तयारी केलेली होती, सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. पण अचानक सगळा गोंधळ झाला आणि त्यांना दोघांना रिटर्न यावं लागलं. पण इथं आल्यापासून ही प्रॉब्लेम सुरूच आहेत. शौर्य आणि ऊर्जाच्या नात्यातले प्रॉब्लेम काही केलं संपत नाहीयेत. रोज काहीतरी नवीन अडथळा त्यांच्या आयुष्यात असतो. आता तीर्था बरी आहे म्हणून तीर्थाने ऊर्जाला सांगितलंय की आज तू तुझ्या रूममध्ये झोप, मी एकटी आहे तयार. मग ऊर्जा आता रूममध्ये आलेली असते. शौर्य तिला जवळ घेत असतो आणि तेवढ्यातच विजया गोंधळ घालत येते. विजयाला खूप राग आलेला असतो. विजया तिथे येते आणि म्हणू लागते की काय चाललंय तुमच्या दोघांचं? तिथं तीर्थाची काय अवस्था झाली आहे आणि तुमच्या दोघांचे नसते चाळे सुरू आहेत. म्हणजे मला प्रश्न पडला प्रेक्षकांनो, हे विजयाने बोलणं योग्य आहे का? मुलगी तिची आहे, काळजी तिनं घेतली पाहिजे, त्या मुलीच्या जवळ तिने राहिलं पाहिजे रात्रंदिवस. पण नाही, इथं मात्र ऊर्जावर जबाबदारी देऊन ही विजया गप्प बसत असते. त्यानंतर ऊर्जा आता तीर्थाच्या रूममध्ये येते. तीर्था घाबरलेली असते. तेव्हा ऊर्जा म्हणते, काय चाललंय तीर्थ तुझं? आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलते, जहागीरदार आहेस तू, जहागीरदार. एवढं घाबरण्याची गरज काय आहे तुला? तू कोण आहेस, विसरलीस का तू? जहागीरदार आहेस, या नावामध्येच एवढी ताकद आहे, मग तुला घाबरण्याची गरज काय आहे? त्यात तू हर्षवर्धन जहागीरदारची मुलगी आहे. तुझा बाप एवढा तुझ्या पाठीशी खंबीरपणे खमका उभा असताना तू का घाबरते? तसल्या विक्रांसारख्या कितीतरी टवाळ पोरांना तू अगदी लोळवल्या पाहिजेस. असं म्हणत ऊर्जाने तिला जी काही बळ दिलेलं आहे, तिला दाखवून दिलंय की तू एकटी नाही आहेस, तुझ्यामध्ये ती ताकद आहे आणि जी ताकद तुला या सगळ्यातून वाचवू शकते. फक्त तुला सेल्फ डिपेंडंट झालं पाहिजे. कारण काहीही झालं तरीही आत्ता सध्याला तू जेवढं स्वतःला समजवशील तेवढी तू त्यातून बाहेर पडशील. इकडे हर्षवर्धन आता आलेला असतो शौर्य आणि ऊर्जाच्या रूममध्ये. हर्षवर्धन म्हणत असतो की शौर्य, मान्य आहे मला, तुमचा विक्रांतवर संशय आहे, पण आपल्याकडे काही जर एव्हिडन्स नसतील तर आपण काहीच नाही करू शकत ना. आणि राहिला प्रश्न तुला आणि ऊर्जाला, मी सांगितलेलं आहे विक्रांत हा माझा प्रॉब्लेम आहे, तो मी सॉल्व्ह करेन. त्याचं काय करायचं, तीर्थाच्या बाबतीत त्याने जे काय केलं आहे त्याविरोधात काय ॲक्शन घ्यायची, हे सगळं मी ठरवणार आहे, असं सांगितलं जात असतं. इकडे ऊर्जा म्हणतो की डॅड, आणखी एक गोष्ट सांगायची. हर्षवर्धन म्हणतो की आज तू दाभोळकर असोसिएटच्या ज्या फाईल आहेत त्याबद्दल चेकअप केलेला आहे. आता आणखी काही पुरावे एव्हिडन्स आहेत ते मी तुला देतो. उद्या दिवसभर तुला स्टडी करायचा आहे. मी उद्या दिवसभर ऑफिसमध्ये नसणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुला करायच्या आहेत. तेव्हा शौर्य म्हणतो, पण डॅड मला एक गोष्ट विचारायची आहे, ती म्हणजे इथून पुढचे काही दिवस मी ऊर्जासोबत असणार आहे. जर का मी उद्याची ही केस स्टडी करायला घेतली तर माझा दिवस अख्खा जाईल. आणि ऊर्जाच्या सेफ्टीचं काय? ऊर्जाच्या जीवाला तर विक्रांतपासून धोका आहे. मग हे सगळं काय आहे, आपण काय करायचं या बाबतीत? असं म्हणत शौर्यने आता बोलायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणू लागतो की हे बघ शौर्य, मान्य आहे मला सगळं तू काय बोलतोयस ते, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का बघ, कारण काहीही झालं तरीही ही गोष्ट विसरून चालणार नाही की ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे त्यावरून तरी हे क्लिअर होतंय की तुझी बायको ही साधी लॉयर नाहीये, ती रणरागिणी आहे. आणि एवढं सगळं करायची गरजच नाहीये, कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ती खमकी आहे. आणि उद्या लोक काय म्हणतील याचा विचार केलायस का तू? घरात तर बायकोचा पदर घेऊन तिच्या मागे मागे फिरत असतो, पण आता तू बाहेरही ते करणार आहेस का? म्हणजे असं वाटेल की ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे ही स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ आहे. लोकांमध्ये चुकीचा अर्थ पसरवला जाईल. त्यामुळं मला असं वाटतंय की तू विचार करायला हवा आहे. ऊर्जा शौर्यकडे पाहत असते. ती शौर्याला म्हणते की बरोबर आहे शौर्य, बरोबर आहे, कारण आत्ता सध्या जे ते बोलत आहेत ते मला पटतंय. आणि त्याच वेळी इकडे शौर्यसुद्धा म्हणत असतो की ऊर्जा, तेव्हा ऊर्जा म्हणते की शौर्य, काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे, मला माहिती आहे काय झालेलं आहे आणि तुझ्या लक्षात आलं असेल. शेवटी ऊर्जाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की शौर्य माझे, मी बघेल काय करायचं आहे ते. त्यावरती आता हर्षवर्धन बाहेर येतो आणि ऊर्जा आणि शौर्याच्या हातामध्ये दाभोळकर असोसिएटच्या केसची फाईल देतो.
पण बाहेर आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य असतं आणि त्याच्यावरून क्लिअर होतं की नक्की त्याच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दिग्विजय शिर्केने विक्रांतच्या मित्राला बोलवलेलं आहे युवराजला. त्याची सगळी माहिती गोळा केलेली आहे आणि त्याला बोलावून घेतलेलं असतं आणि ते बोलत असतात की अरे विक्रांतचं काय चाललंय. आता विक्रांतला 2 प्रकारची मित्र आहेत. एक म्हणजे त्याची काळजी करणारी, त्याला चांगली वाईट गोष्टी सांगणारी, आणि दुसरी म्हणजे दारू प्यायचा, विक्रांतच्याच पैशावर धिंगाणा घालायचा, सगळ्या गोष्टी करायच्या, हे करणारे काही लोक आहेत. हे ऐकल्यानंतर आता हर्षवर्धन त्याचबरोबर हे ऐकल्यानंतर युवराज पाहत राहतो. मग दिग्विजय शिर्के युवराजला विचारतो, तू कोणत्या कॅटेगरीत मोडतो. तेव्हा तो म्हणतो की मी विक्रांतचा मित्र आहे. दिग्विजय शिर्के यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू असतं. तेव्हा मात्र तो म्हणतो की नाही, मी साधा मित्र आहे. तेव्हा पाटोळेंनी एक फाईल आणलेली असते. ती फाईल ओपन केली जाते. दिग्विजय शिर्के ती फाईल उघडतात आणि ती फाईल इकडे विक्रांतच्या मित्राच्या हातामध्ये दिली जाते आणि त्याला सांगितलं जातं की हे बिल बरोबर आहे तुझ्या आईच्या बाबतीतले. तू कर्ज घेतलं होतं आठवते, ते कर्ज फिटलेलं नाही अजून. तेव्हा तो म्हणतो तेव्हा ते म्हणतात की हे सगळं कर्ज मी फेडतो. कसं आहे, विक्रांतने काय केलं तुला माहिती आहे. हर्षवर्धन जागीरदारच्या मुलीला किडनॅप करून तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं आत्ता एक महत्त्वाची गोष्ट करायची आणि ती म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता विक्रांत कुठे आहे हे मला माहीत नाही आहे. तो त्याच्या मित्रांबरोबर आहे. त्याने त्याचं सिम कार्ड बदलून टाकलेलं आहे आणि तो गायब आहे. त्यामुळं त्याला शोधायचं आणि मला अपडेट द्यायचे आहेत. हे ऐकल्यानंतर तो म्हणतो पण हे कसं शक्य आहे. तेव्हा दिग्विजय शिर्के म्हणतात की का शक्य नाही आहे, सगळं शक्य आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे विजया टेन्शनमध्ये असते. आजीसाहेब तिची समजूत घालत असतात. तिला सांगत असतात की काळजी करू नकोस. मग त्यांच्या ओळखीचे एक डॉक्टर असतात, डॉक्टर अंजली. ते काउन्सिलिंग करत असतात. आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूया आणि बोलून घेऊया. मग उद्याची अपॉइंटमेंट दिलेली असते. तेवढ्यातच हर्षवर्धन तिथे येतो. हर्षवर्धन सांगू लागतो की मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, ती म्हणजे मी तीर्थाला या परिस्थितीत बाहेर पाठवू शकत नाही. मग आजी त्या डॉक्टरांशी बोलून घेतात. तेव्हा त्या डॉक्टरांनाच विचारलं जातं की तुम्ही घरी येऊन ट्रीटमेंट करू शकाल का. तेव्हा ते डॉक्टर सांगतात की हो, मी घरी येऊन ट्रीटमेंट करू शकेन. ठीक आहे. मग आता ही चांगली गोष्ट झालेली असते आणि इकडे आजी म्हणत असतात की काही झालं तरी तीर्थाला या सगळ्यातून त्या बाहेर काढतील, एवढी मला खात्री आहे. इकडे विजय आता उठून चाललेली असते. हर्षवर्धन म्हणत असतो की चांगली गोष्ट आहे, मग जेवायला घ्यायचं असतं. तेव्हा हर्षवर्धन सांगतो की मी तीर्थाला खालीच बोलवलं, म्हणजे आपल्या सगळ्यांबरोबर राहिली तर तिला बरं वाटेल, तिला एकटीलाच रूममध्ये राहायला नको आहे, असं सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा सगळेजण आता डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात. आज ऊर्जासुद्धा चक्क जेवायला बसलेली असते. सगळ्यांना वाढून तीही बसलेली असते. मग तीर्था त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत. शौर्य आणि ऊर्जामध्ये वेगळंच काहीतरी सुरू झालेलं असतं. शौर्य तिकडून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, ऊर्जाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर शौर्य मेसेज करू लागतो. सगळ्यांच्या समोर खाणाखुणा चाललेल्या असतात आणि मग ऊर्जा तीर्थाला म्हणत असते की तीर्था, तुला खीर देऊ का, तुला आवडते ना. तीर्था म्हणते की नाही, नको मला. मग तीर्थाच्या चेहऱ्यावरचा उदासीपणा कमी झालेला नाही आहे हे लक्षात आल्यानंतर मात्र इकडे ऊर्जा म्हणते की शौर्य, तुला माहिती आहे का रे, तुम्हाला एकदा सांगितलेलं तुझ्या बड्डेच्या वेळेस एक प्रॉब्लेम झालेला. तुझ्या बड्डेसाठी आणलेला केक होता, तो केक अचानक म्हणजे अर्धा कोणीतरी खाल्ला, पण आईला असं वाटलं की तो केक तूच खाल्लायस. तेव्हा तो म्हणतो काय सांगू, कारण माझ्या बड्डेच्या वेळेस जो केक आणलेला होता तो केक एका अशा व्यक्तीने खाल्ला होता, पण मी बड्डेला केक तर खाल्लाच नाही आहे, पण मार मात्र भरपूर खाल्ला, असं शौर्य सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे तीर्था हसायला लागते, कारण ती व्यक्ती कोण आहे, एवढं सगळं करणारी ती व्यक्ती कोण आहे असं विचारलं जातं. आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या जात असतात आणि मग बोलल्यानंतर लक्षात येतं ते म्हणजे की ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती व्यक्ती तीर्था आहे. इकडे दिग्विजय शिर्के आता युवराजला म्हणत असतात की बोल, म्हणजे या सगळ्या गोष्टी क्लिअर कर, जे काही झालेलं आहे ते कळलं पाहिजे, म्हणजे तुला ज्या पद्धतीने वाटत होतं त्या पद्धतीने, म्हणजे बघ. तर तो म्हणतो नाही, कसं चालेल, विक्रांत मला जीव घेऊन माझा जीव घेईल,
मी नाही करू शकत आहे, मी तुमच्या सांगण्यावरून तिथं जाणार. तेव्हा हर्षवर्धन इकडे दिग्विजय शिर्के म्हणतात की हे बघ, त्याच्या चांगल्यासाठी मी करतो, बाप आहे मी शेवटी त्याचा. नाही, बोललं असेल, रागवलं असेल, हे सगळं झालं असेल, पण कुठेतरी मलाही त्याची काळजी आहे आणि त्यासाठी मी हे सगळं करत आहे. हे ऐकल्यानंतर युवराज म्हणतो की काय, मग पैशाची अमाऊंट दिली जाते, म्हणजे ते एक पाकिट दिलं जातं, त्यावरून त्याला सांगितलं जातं की एवढं काम कर, हे सगळं कर्ज वगैरे तुझं माफ होऊन जाईल, एवढी अमाऊंट तर या पाकिटात आहे, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र तो विचार करू लागतो आणि मग तो सांगतो की आत्ता तो गवत्या आणि आणखी एक आमचा मित्र त्याच्यासोबत आहे. मग ते ऐकल्यानंतर मी आत्ता त्याला कॉल करतो. मग गवत्याला कॉल केला जातो, गवत्या काही कॉल उचलत नाही. मग तो म्हणतो की मी मेसेज करतो. म्हणजे त्या पद्धतीने गोष्टी चाललेल्या असतात. मग तीर्था इकडे खोडकर कशी आहे, लहानपणी कशी मस्ती करायची, हे सांगितलं जातं. तेव्हा ऊर्जा म्हणते तीर्था तर आता पण खोडकर आहे, आत्ताही तेवढीच मस्तीखोर आहे ना, असं म्हणत ऊर्जा पण तीर्थाची बाजू घेत असते. त्याचवेळी इकडे शौर्याचं आता पुन्हा ऊर्जाला मेसेज करणं सुरू होतं की त्या दिवशीचा हनीमून राहिलेला आहे, बेडरूममध्ये लवकर या, आलं की तुला सरप्राईज मिळणार आहे, हे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र तीर्था शेजारी असते, ऊर्जासुद्धा मेसेज करत असते, नवरोबा बायको असं सगळं दोघांचं चालू असतं. तेव्हा मात्र ऊर्जाला तीर्था म्हणते की हे बघ ऊर्जाताई, ऊर्जावहिनी, मला असं वाटतंय की आज तू तुझ्या बेडरूममध्ये झोप, मी रिकवर झाली आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे, असं सांगितलं जातं. इकडे आता आजी बोलतात की बरं झालं सगळेजण एकत्रच आहात, उद्या ऊर्जासाठी आपण काउन्सिलर बोलवले, तीर्थासाठी काउन्सिलर बोलवलेले आहेत आणि एकदा का त्या काउन्सिलर आल्या की मग मात्र आपल्या तीर्थाची तब्येत सुधारेल, असं सांगितलं जात असतं. त्यावरती लगेचच आता तिथे आजी सांगतात की आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजेच की तिच्याबरोबर आपल्या घरातली एक व्यक्ती थांबणं गरजेचं आहे, फक्त एकाच व्यक्तीला थांबायला परमिशन असेल. मग मात्र इकडे लगेच विजया म्हणते की मी आहे ना, मी थांबेल ना तिच्यासोबत. तेव्हा इकडे तीर्था सांगते की नाही, माझ्यासोबत ऊर्जावहिनीच थांबली पाहिजे, मला तिच्याबरोबरच कम्फर्टेबल राहतं, मम्मा तू नको थांबूस माझ्याबरोबर. आता हे ऐकता क्षणी धक्का तर बसलेला असतो, सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे इकडे विजयाला. विजया म्हणते काय बोलतेस तू माझी मुलगी आहेस ना, मग तुला माझ्याबरोबर नाही सेफ वाटत आहे. तेव्हा आजी म्हणतात की परकी माणसं काय बोलतेस, ती आपल्या घराचा एक भाग आहे, ती या घरची सून आहे, त्यामुळं तू जे काय बोलतेस ते चुकीचं बोलतेस, असं म्हणत आजी तिला ओरडत असतात. तेव्हा मात्र आता विजया पुन्हा बोलायला सुरुवात करते, तू विसरून गेलेस का तीर्था, तुझ्याबरोबर तिथे तुझ्या सगळ्यातून या बाहेर काढायला शौर्यसुद्धा तिथं मदतीला होता, पण तू त्याला विसरून गेली, त्याचं नाव तुझ्या डोक्यातही येत नाहीये. आता मात्र हे सगळेजण बोलत असतात आणि तेव्हाच आजी म्हणते की अगं काही गोष्टी बायका बायकातच बऱ्या वाटतात ना, आणि ऊर्जाने तिचा जीव वाचवलाय तर तिला तिच्यासोबत कम्फर्टेबल वाटणं गरजेचंच आहे आणि अशाच व्यक्तीला आपल्याला तिथं पाठवायचं आहे, असं आजींनी सांगितलेलं असतं. विजयाला खूप राग आलेला असतो, तिला ही गोष्टच पटत नाहीये की एवढं सगळं झालेलं आहे आणि आईसाहेब ही तिची बाजू घेत आहेत. आईसाहेब ह्या प्रत्येक वेळेस तिच्या पाठीशी उभं राहत आहेत आणि ऊर्जाला पाठीशी घातलं जातं. आता हर्षवर्धन सगळेजण तिथं असतात. तीर्थाला उद्देशून बोललं जातं की डॅड आहेत, मी आहे, आजी आहे, शौर्य आहे, दादा आहे तुझा, पण तू कोणालाच नाही घेतलं, ऊर्जाला घेतलं, याच्यावरनं बोलणं सुरू झालेलं असतं. मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा विचार करत असते. ऊर्जाच्या डोक्यातले विचार अजूनपर्यंत थांबलेले नाहीत, रोज काही ना काही नवीन प्रॉब्लेम फेस करत असते. इकडे शौर्य मात्र बघत असतो आणि शौर्य म्हणत असतो की पण का, गरज काय या सगळ्या गोष्टींची, असं इकडे शौर्य सांगत असतो. तर ऊर्जा आणि त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत आणि शौर्य प्रत्येक वेळेस आईच्या प्रत्येक बारीक हालचालींकडे लक्ष देत असतो. ऊर्जा म्हणत असते की ठीक आहे, मी असेल तीर्थ तुझ्यासोबत, तुला अजिबात काळजी करायची गरज नाही, असं सुद्धा सांगितलं जातं. त्यानंतर आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की शौर्याने ऊर्जाला बोलवलेलं आहे आणि त्याचबरोबर सांगितलेलं आहे की काही झालं तरीही आज तू माझ्यापासून कुठंही जायचं नाहीस. आणि त्यांच्या रोमांसमध्ये आता विजया येते आणि विजया गोंधळ घालायला सुरुवात करते, तो म्हणजेच
विजया म्हणते की तिकडे तीर्थाची तब्येत एवढी बिघडली, तुम्हाला त्याचं काही पडलेलं नाही आणि तुम्हाला इकडे या सगळ्या गोष्टी सुचतात, कसं काय होतं हे सगळं, नाही अर्थ काय आहे या सगळ्या गोष्टींना, असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे शौर्य तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण तिला समजूनच घ्यायचं नसतं. आता मात्र शौर्य आणि ऊर्जा एकमेकांच्या मिठीत असतात. मग ऊर्जा इकडे तीर्थाकडे येते, कारण तीर्थाची तब्येत बिघडली असं तिला कळेल असतं. तीर्थाकडे आल्यानंतर ऊर्जा ही नॉर्मलच आहे ही गोष्टसुद्धा लक्षात येते. आणि मग मात्र इकडे ऊर्जा आणि त्याचबरोबर ऊर्जा तीर्थाला म्हणते, तू कोण आहेस माहिती आहे का, तू ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारांची मुलगी आहेस. कसं असलं पाहिजे, खंबीर खमका असलं पाहिजे, आणि तू काय करतेस हे. तेव्हा तीर्था ऊर्जाकडे पाहतच राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.